उन्हाळ्यामध्ये आपण छान असे चाटचे पदार्थ बनवत असतो. त्यात आपण दही वडे बनवतो, पाणीपुरी बनवतो. तर मैत्रिणींनो, त्याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला आंबट, गोड, तिखट चवीची अशी चटणी हवी असते ना, तर बघूयात. खूप सुंदर अशी चटणी घरच्या घरी अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते. तर आंबट गोड चवीची म्हणजे चिंचेची चटणी आणि तिखट चवीची म्हणजेच पुदिन्याची चटणी. तर इथे 2 चटण्या मी बनवून दाखवलेल्या आहेत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे आपण गॅस पेटवून घेणार आहोत. त्याच्यावर एक पातेलं ठेवून घेत आहे मी आणि इथे 1 वाटी इतक्या चिंच घेतलेल्या आहे. तर ह्या चिंच आहेत ना, आपल्या बियांसकट आहेत. तर आपल्याला आता बिया काढायला वेळ नव्हता, त्याच्यामुळे मग मी तशाच घेतलेल्या आहेत. तर त्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचे, साधारण 1 ते दीड ग्लास इतकं पाणी घालून घ्या आणि या चमच्याच्या साहाय्याने छान अशा मिक्स करून घ्या. खूप सुंदर अशी चटणी बनवून तयार होते मैत्रिणींनो. तर माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन पाहणारे असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर ह्या पद्धतीने आपल्याला 5 ते 7 मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने जेणेकरून चिंचा छान अशा मऊसूत शिजतील. तर ह्या पद्धतीने छान उकळी आलेली आहे. आता आपण हे थंड करायला ठेवूया. गॅस बंद केला आहे मी. थंड झाल्यानंतर थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर गाळा, नाही तर डायरेक्ट तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालतं. तर मी गाळून घेणार आहे, कारण बारीक घाण वगैरे असली तर ती वरच्यावर निघून जाते. तर आता पुढे काय करायचं ते सुद्धा सांगते मी. तर आता इथे आपण हे पाणी गाळून घेतल्यानंतर जे उरलेले चिंच होते ना, ते मऊ झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर प्लेटमध्ये याच्यासाठी की त्या थोड्या लवकर गार होतील. मग आपल्याला स्मॅशर असेल तर त्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने किंवा अगदीच गार झाले ना, तर तुम्ही हाताने सुद्धा चुरून घेऊ शकता. तर इथे थोडंसं कोमट होते आणि हाताला पण गरम लागत होतं म्हणून. तर ह्या पद्धतीने मी छान असं चुरून घेत आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. नंतर मी ह्या हाताने याचा छान असा पल्प काढून घेतला, कारण तेव्हा प्रॉपर पल्प नव्हता निघालेला. तर आपण आता छान असा प्रॉपर पल्प काढून घेणार आहोत. तर बघू शकता आता हे जे पाणी आहे ना, हे पण मी ह्याच्यात घालून घेणार आहे आणि आपण ते स्वच्छ गाळून घेतले, त्याच्यामुळे आता घाण वगैरे काही राहिलेली नाही त्यात. तर हे पाणी पूर्ण घालून घेतले. तुम्हाला अजून ॲड करायचं असेल तर वरून थोडंसं कोमट पाणी करून ॲड करू शकता. तर आता इथे मी ह्या पद्धतीने काढून घेत आहे, थोडंसं दाबून हाताने असं. तर छान असा आपला पल्प तयार आहे. तर तुम्हाला वाटत असेल तर गाळा, नाही गाळला तरी चालतो. तरी इथे मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी गाळून घेतलेला आहे पल्प. आता इथे आपलं छान असा पल्प बनून तयार आहे, बघू शकता. आता आपण ह्याची छान अशी चटणी बनवून घेणार आहोत. तर आता इथे मी गॅसवर ते पुन्हा पातेलं ठेवून घेतलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे आणि साधारण पाऊण वाटी इतकी साखर घेतली आहे. तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही गूळसुद्धा घेऊ शकता, पण गुळाऐवजी साखरची चव छान लागते म्हणून मी ती साखर घेतली. कारण हलवाई वगैरे आपण त्यांच्याकडचे जे समोसा चटणी खातो ना, तर त्यात ते साखरच घालतात. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला छान अशी साखर मिक्स करून घ्यायची आणि साखर मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा इतकं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आणि तिखट तुमचं जास्त असेल तर त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि इथे आपण थोडंसं भाजलेले जिरेपूड घातली आहे आणि जिरेपूड घातल्यानंतर आपल्याला इथे अगदीच चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं. तर खूप सुंदर अशी चटणी बनवून तयार होते. इथे थोडंसं सुंठ पावडर घातली मी. सुंठ पावडर याच्यासाठी की त्याच्याने आपल्या चटणीची चव खूपच सुंदर येते आणि घरच्या घरी इतकी सुंदर आणि सुरेख चटणी बनवून तयार होते ना मैत्रिणींनो, कशाला उगीच बाहेर पैसे घालायचे. तर नक्की बनवून बघा ह्या पद्धतीने. तर छान असं आपल्याला पुन्हा 5 ते 7 मिनटं उकळून घ्यायची. जोपर्यंत हिला छान असं उकळी येत नाही तोपर्यंत छान अशी उकळून घ्यायची आणि उकळी आल्यानंतर ही दाटसर अशी घट्ट बनून तयार होते. आता बघू शकता किती सुंदर आणि छान अशी आपली चटणी बनवून तयार आहे. चला आता आपण हिरवी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी पुदिना घेतलेला आहे, पुदिन्याची पानं घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे आणि थोडंसं लिंबू घेतलेलं आहे. तर इथे आपण मिक्सरचं छोटं भांडं घेणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला कोथिंबीर, पुदिन्याचे पानं हे सर्व आपल्याला घालून घ्यायचे. त्यानंतर अद्रकचा एक तुकडा, साधारण तुम्हाला आवडत असेल तर 1 इंच तुकडा घेतला तरी चालतो. इथे 2 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरची थोडीशी तिखटच घेतलेली आहे मी आणि हे छान असं आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत, बघू शकता. आता इथे आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं जिरा पावडर घातलेली आहे मी, भाजलेली जिरा पावडर. तर इथे 2-3 चमचे इतकं पाणी घालून घेतलेलं आहे, थोडंसं लवकर मिक्स होईल असं. आणि आपल्याला इथे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2-3 ड्रॉप आपल्याला फक्त लिंबू पिळून घ्यायचं आहे.
तर ह्या पद्धतीने आपल्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर बघू शकता ही सुद्धा चटणी अगदी झटपट बनवून तयार होते. तर मी तुम्हाला दोन्ही चटणी दाखवते. तर खूप सुंदर अशी बनते ही चटणी. तुम्ही समोशाबरोबर किंवा दही वडे त्याच्यासोबत किंवा चाटचा कुठलाही प्रकार त्याच्यासोबत खाऊ